जसा म्हातारा होता तशीच म्हातारी बी बोलकी होती. पण तुम्हाला एक गोष्ट सांगा, कर्माना पुढे जाता येत नाही. तुमनं कर्मानुसार ज्या दिन मरण आहे त्या दिन आपले देव बी वाचाडत नाही आणि आपला मायबाप बी वाचाडतात नाही. काळाची उडी पडेल बा जेव्हा सोडवी ना तेव्हा. हां, ज्या दिवशी मरण आहे त्या दिवशी आपला बाप माय बी वाचाडू शकतात नाही, देव बी वाचाडू शकत नाही. आणि ज्या दिवशी मरण नाही त्या दिन मागे ते दुश्मनी गाडी जरी ठोक दिली तरी आपलं नुकसान होणार नाही. हां, तसंच एक म्हातारी बी बोलकी होती. सुनबाई म्हणे बोलती कटकट करस म्हणे तुम्ही माय कुठे तरी काढा. पोऱ्याने बी तोच विचार करा कुठे जर झाडं ते नातेवाईक मा भाऊ बन की मा सोयी जाई म्हणे म्हातारी माठ टाकास. मग याने काय करा, रात्री मस्त 8:30-9 पर्यंत जेवण करली ना, 11 11:30 वाजू दिनात. म्हातारीनं गासोडं बांधली ना, दुसरा मजलावर लेग्यान वरतीन खाल फेक दिनी. म्हातारीनं गासोडं बांधली ना, दुसरा मजलावरतीन फेक दिनी. निश्चित झोपणार नवरा बायको गई भो म्हातारी. म्हातारी पायट्यात दरवाजा टोके, बावड्या दरवाजा उघड भाऊ. पोऱ्यान दरवाजा उघडा, माय दिकने म्हणे माडीव म्हणे काय रे भाऊ. दुसरा मजला अर्थे पेक दिनं तरी बी जीवतच आहे तू. भाऊ म्हणे जवळ तू वरते पेक ना तर खाल कपाशीन गाडी भराय राहील. मरण नाही ना तर मरणार नाही, मरण नाही तर मरणार नाही. हा, पण बाकी कर्म चुकत नाही. विठ्ठल विठ्ठल. पहिला दृष्टांत सांगितला साधू संतांचा, दुसरा सांगितला तुमच्यासारख्या माझ्यासारख्या साधारण जीवांचा. आता चला पुढे. स्वतः जगाचा मालक, स्वतः न्यायाधीश, न्याय करत असताना स्वतःला वाचवतो का? वाजले किती साहेब? हा, खरी गडा सांगा. हा, 10:50, 11 वाजा मध्ये 10 मिनिटं बाकी आहेत. वा वा, 11:15 वाजल्यात, 15 मिनिटं बाकी आहेत तुम्हाला मनकडे. असा जीव करा ना, मी का नाचली भाऊ. 15 मिनिटं राहणार. खरं तर माझी तब्येतही बरी नाही, हाताला एवढी मोठी जखम झालेली. मी तसंच बाकीना लोक आको असं बी म्हणते त्यांनी फॅशन दग जाऊन रुमाल नाही बिमाल. बाकीचे नावे ठेवा ना, काय नाही हिचा राहत नाही त्या का बाई असं पुरा पुरा फॅशन मारा भाऊ. आता ते रुमाल नाही बिमाल नाही पुरा बांधीन येला थाल ना रे दादा. तक्की वैरे नाही रे आप्पा, हातला जखम होई जायला रे. भट्टा चवनच करत तू म्हणून. काही काही लोकांना बदनामी करायचं त्यांच्या पद्धतीने ते करतात. मन लुंगी नेसानं कारण, लुंगी लावानं कारण माहीत नाही, मन रुमाल बांधानं कारण माहीत नाही, मन असं राहावानं कारण माहीत नाही. फक्त अंदाज लावतो लोके. बाकी नाते आहे ना, ज्याची नजर चांगली आहे ना, हां गोरख बाबा, ज्यांची नजर चांगली आहे ना, त्या ज्याची दृष्टी चांगली त्याला सृष्टी चांगली दिसते. मी जेव्हा गलीतून निघतो ना, काही काही श्रद्धाळू लोक असं म्हणतात बाकी ना, ज्याने नजर चांगली मायनाला पोऱ्या एक नंबर दिखस. रविकिरण महाराज देख का असं वाटत जसं काय राधा राणीनं स्वरूप आहे, जसं काय कृष्णानं स्वरूप आहे. चांगला नजरवाला. आणि ज्यासले किडा पाडण्यात ओतून बाय वासा काय राहस रे. म्हणजे कोणले म्हणा मी एक गरीब परिवारातला मुलगा आहे, पण ज्याची नजर चांगली तो माझ्यामध्ये राधा राणीलाही पाहतो, माझ्यामध्ये कृष्णाला पाहतो. माझी तेवढी लायकी नाही मला माहिती आहे, पण लोकांचे भाव किती भारी आहेत. ज्याची नजर चांगली ना, सृष्टी चांगली, किती दृष्टी चांगली का सृष्टी चांगली दिसते. हो, म्हणजे ज्यातले किडा पाडणं आहे. बाकी ना अरे वा असा का बरं ठायका पट्ट तुला पुरं माहीत नाही रे. मग पुरं माहीत नाही म्हणजे तुला बजेट काय रे हो आप्पा. अरे काय येडापणाशी. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. स्वतः जगाचा मालक, स्वतः जगाचा मालक स्वतःला सोडतो का? लक्षपूर्वक आहे का? जेव्हा भगवंत निज धामाला जायच्या आधी भूषणदादा साहेब कुठं गेले? हां, मी म्हणतो मला बेस्ट फ्रेंड कुठे दिखी नाही राहणार. हां, तुम्हाला जोडी विकिडा पाडणार येतं होते ना. बोलता स्टेटस लाव तू रविकिरण महाराज, तुला माहिती आहे तो काय बी लगीन होई जाईल त्यानं. नाही गळवर सोडायत मला 2 वर्ष बानट सुरू. विठ्ठल विठ्ठल भगवंतांनी जर आम्हाला जायच्या आधी उंबर वृक्षाच्या खाली झोपलेले आहेत आणि देवाची उभा राहायची पद्धत सुद्धा अशी की पायात आडी असायची. झोपताना पण पायात आडी टाकून झोपत होता देव. आता देवाच्या पायात आडी या
पण देवाच्या पायाला पद्म होता, पद्म चकाकत होता. चकाकणारा पद्म एका शिकाऱ्यानं बघितलं आणि शिकाऱ्याला असं वाटलं चकाकणारा पद्म नाही तर असं वाटलं शिकाऱ्याला जणू काय कोणा प्राण्याचा पक्षाचा डोळा चकाकतोय. आता जसा का बाण सोडला शिकाऱ्यानं बरोबर देवाच्या पायाला आणि देवाचं मरणच अंगुष्ठात होतं. जसा का बाण लागला भगवंताला टहा दिशी आवाज आला. ओ शिकारीच्या लक्षात आला अरे आपण कोण्या प्राण्याला पक्षाला नाही आपण मानवालाच बाण मारलेला आहे. जवळ आले बघतात तर काय मानव पण कोण आहे आपण तर द्वारकेच्या राजालाच बाण मारला आहे. जवळ आले देवाच्या जवळ आले शिकारीच्या डोळ्यात अश्रू होते. देवाला सांगितलं देवा मी तुम्हाला मारण्यासाठी नव्हता बाण सोडलेला देवा मला असं वाटलं कोणा प्राण्याचा पक्षाचा डोळा चकाकतोय म्हणून मी बाण सोडलेला. माझ्या भगवंतानं त्या शिकारीला जवळ केला डोक्यावरनं हात फिरवला सांगितलं दादा तुला काय वाटतं तू मला बाण मारला अजिबात नाही हे माझं कर्म आहे मला भोगावं लागतंय. म्हणे कसं देवा मागच्या जन्मामध्ये जेव्हा मी राम होतो तेव्हा तू वाली होता आणि वालीला देवानं कसं मारलं होतं लपून बाण मारला होता बरोबर आहे ना पाटील साहेब. मागच्या जन्मामध्ये जेव्हा मी राम होतो तेव्हा तू वाली होता आणि वालीला मारत असताना मी लपून बाण मारला. मागच्या जन्मामध्ये मी तुला लपून बाण मारलाय म्हणून या जन्मामध्ये तू मला लपून बाण मारतोय म्हणजे घेणं देणं दोघांचं बरोबर झालं. म्हणजे सांगायचं तात्पर्य भोगा वाच लागतो. कर्म करत असताना सावधगिरीनं करायचं नाही तर येणारा संकटाला तोंड द्यायला सामोरे जायला तयार असायचंय. विठ्ठल जीवनामध्ये कोणतीही कृती करत असताना कोणतंही काम करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची. जसं मी तुम्हाला पहिलं उदाहरण दिलं की तुम्ही गहूची पेरणी करतात 40 किलोची बॅग घेऊन जातात आणताना तुम्ही 30 ते 40 क्विंटल आणायची तयारी ठेवतात. तसं कर्म करत असताना सावधगिरीनं करायचं नाही तर ते आपल्याला भोगावं लागतं. म्हणून तर तुकोबाराय खास करून सांगतात भोगावाच लागतो अभंगाच्या प्रथमचा पुढे जाऊन महाराज म्हणतात करावे ते म्हणी समाधान. म्हणजे जीवनामध्ये जर काही संकट आलं तर संकटाला कवटाळत बसू नका. मग काय करावे ते म्हणी समाधान. समाधानी जीवन जगायचं. साधकांचा तुकोबारायांना प्रश्न आहे तुकोबाराय तुम्ही म्हणता तशा गोष्टीवर आम्ही विश्वासही ठेवतो पण आम्हाला सांगा ना असा परमार्थामध्ये एखादं उदाहरण सांगा की ज्याच्या जीवनामध्ये संकट आल्याच्या नंतर सुद्धा समाधानी जीवन जगलाय असा एखादा भक्त तुमचा दाखवा. तुकोबाराय म्हणतात हजारो भक्त दाखवू शकतो पण तुकोबारायांची आपण पायाची दुरही बनवू शकत नाही. मी उगाच प्रयत्न करतोय पण ऐका 15 मिनिटं तुमची बाकी आहेत. 15 मिनिटात सेवेला पूर्ण विराम असेल काळजी करू नका. का करू विठ्ठल
हां चालते अजून कितला टाईम कितला टाईम 11:30-12 लागू म्हणजे वसूल करा रे गो मला सापडी झाले लेवाल कसं आहे गे करत नाही सांग चांगलं आहे तुम्ही ऐकणारे श्रोते जर चांगले असले तर मला सांगायला काय अडचण आहे नाही का जिथलं डीजे लागू आता साहेब तिथलं लागी जायला आपले आता कमी सांगणं काय जास्त सांगणं काय होणारा करतो ते वही घ्या पण एक गोष्ट कायम ध्यानमा ठेवानी मला तुम्ही 11:30 लागून सांगायला लावा तरी सांगसू पण मना तुमले प्रश्न आहे बडा बसेल शेतकरी होते ना 100 मैन 98% शेतकरी आहेत बरोबर आहे ना मना प्रत्येक शेतकरीला प्रश्न आहे जर तुम्हाला कांदा खांडणी नशे कांदा खांडानं चालू शे आणि देवनी संध्याकाळी गाऱ्यावाऱ्या चालू कर दे ना 2-4 हारी राही जावा शेत बोका खांडाने आणि मजूर सुटाना टाईम होई घ्या 5 वाजे घ्या काय सांगता तुम्ही बेकार विचार येतो तुम्ही इथलं वा वाढत्या ज्या होईन ते देवाय जाईन भाऊ मग तशी हिंमत करा ना काळजी करू नका तुम्ही बसलात तेच माझ्यासाठी मोठं पॉकेट असेल तुम्ही बसतायत कीर्तनाला आणि खास करून तरुण भाऊ कीर्तनाला आहेत याच्यापेक्षा अजून काय श्रीमंती पाहिजे आपल्याला आत्तापर्यंत मी तरुणांना कीर्तनामध्ये बघण्यापेक्षा त्यांना मी तमाशामध्ये बघितलं लावणींमध्ये बघितलं होतं पण आता समाज कुठंतरी काही का असे ना कीर्तनाला माझे तरुण दादा यायला लागले भले त्या काही सोबत नाही रवी किरण महाराजले ऐकायला येत का दखाली होत पण हो धन्यवाद खरंच खूप आनंद वाटतो मला कसं आहे ना तुम्ही कीर्तनाला येतात कोणता का बजेटमध्ये येतच नाही पण कीर्तन यायचे तसं आहे महत्वाचे विठ्ठल विठ्ठल करावे ते मनी समाधान या शब्दावर बोलायलो लक्षपूर्वक ऐका समाधानी जीवन कसं जगायचं असतं कुरुक्षेत्रावर युद्ध चालू होतं चालू युद्धामध्ये अभिमन्यू मरण पावल्याच्या नंतर पांडव रडत होते विशेष नाही कौरव रडत होते पांडव रडत होते माणसाचं जीणं काय असेल आपले रडतील विशेष नाही कौरव सुद्धा रडत होते महाराज वास्तविक कौरवांना पांडवच मारायचे होते पण ते सुद्धा रडत होते म्हणजे काय जीणं असेल नाही का अभिमन्यूचं आता सगळे रडताय धर्मराजानं कन्हैयाकडे बघितलं आणि कन्हैयाकडे बघून म्हणाले कन्हैया अरे हमें इतनी ताकत नहीं कि हम जाके सुभद्रा को बता दे कि भाई तेरा लाडला हमें छोड़ के चला गया कन्हैया हमारा थोड़ा सा काम कर दे भैया सुभद्रा के पास जाओ और सुभद्रा को बता दे कि भाई तेरा लाडला हमें छोड़ के चला गया कृष्ण भगवान तो बघतायत पांडव रडतायत कौरवही रडतायत निरोप सांगायला मीचे काय मला जावं लागेल हो आणि पहिले मोबाईल होतात नाही म्हणशील मौतना निरोप सांगाल माणसेच जायत हो ते आतेना पोरेले समजावणे ते आमले मतार असले समजिते पहिले माहितीचा निरोप सांगायला माणसं जायचे हो आता मोबाईलमुळे बऱ्याच सुविधा वैग्यात काही चांगल्या वैग्यात काही वाईट वैग्यात पाटील साहेब त्यांना माहीत एक फायदा होय ना पहिले मोबाईल होतात नाही ना पोरगी जर लांब देवाय गी ना तर तिना बापना प्रेतवर बी हात पडे नाही अशी परिस्थिती होती पहिल्या गणच बाया बसेल होती मायबाप भेटेल नाही शेतस बरोबर आहे ना पहिल्या बाईसले मायबापनं प्रेत बी नाही देखाल भेटे मोबाईल होतात नाही सुविधा होती नाही पण आता मोबाईलमुळे एक सुविधा भारी होई की मायबाप मराना 2 दिन पहिले अंधेरी बसस हां तेवढं बरं आहे नाही ते मोबाईलनं बऱ्याच गोष्टी घाणच होतीच बा इथलं येडावे झालेत मोबाईलना पाहिजे लोके हिशोबना बाहेर येडावे जायला शेतस मी एक ठिकाणी कार्यक्रमले गो बॅग ठी तिथला मग तो घरना मालकने चाव्यानं सुरू कर दिनं म्हणे महाराज म्हणतं काय दादा बायको इथली येडीच आहे म्हणे पाहुणा दखत नाही पै दखत नाही कोणा बी समोर दांगडो करस म्हणे आणि काही बी बोली पडस म्हणे तिला बोलानं सुधरत नाही म्हणे कवय ते मोर महाराज सुद्धा दाई आहेस म्हणे म्हणतं भाऊ तू नाही रे घर परत दांगडो येत रे या तुले तसं वाटराय ना म्हणतं तेवढं आहे बा सडगाव मग तशा बाया नाहीत फक्त महाराज म्हणे इथलं बेकार वातावरण शेती कोणा बी समोर गाय आधी पडत नाही ते संताप जास्त क्रोध आवराने ना महाराज सुद्धा उठी येस म्हणे त्या भाऊने बट सांग दे ना पण जेवणच त्यान घर होतं काना ते पडी ना आपले जेवणले बसनो पहिलाच घास उचलो तिथला मग तो भाऊ डायरेक्ट जिनावर लागा पै 10 भाऊ
भाऊ म्हणतो यानं पहिलेच सांगितले मनबाई येडी हो, मनबाई येडी शे राय जाय काय वय जाय काय तो राय जाईन मीच काय असं म्हणतो मी बी जिना वाटे त्यान मागे पो तो म्हणे का महाराज आता कथा उन्हात म्हणतो भाऊ तू जीवलीन पै उन्हा मी बी पै उनू भो अहो म्हणे महाराज खाले रे ना प्रॉब्लेम आहे म्हणे वरून तू बोलाले म्हणे हो बाबा आई खाल्याच सांगे जाता रे आप्पा मी पुरा कुत्रांग जीवलीन पैनुणार आहे या मोबाईलच नाही इथला सत्यानाश करेल शे हिशोबना बाहेर सत्यानाश कर टाकेल शे काही काही लोक मोबाईलમાં येडावी जायचे तसा ते एक ठिकाणी एक भाऊ व्हॉट्सअप चालवता चालवता दुसऱ्या घरमा घुसी गया त्या सुधारणं नाही मी कोण घरमा जाय राहिनो तकामा इथली येडी होती सिरियल तकामा तिला असं वाटणं म्हणा माणूस जुना तोंड काय दक तशी चहा ठी देईन चहा कप भरलाय टिपायवर ठी देना आहो भाऊनी बी टिपायवर ना कप उचला आणि पेवान टाइमले वर दकस हो म्हणा बा पीओपी ते दुसरा घर निशे मग ध्यान मावनं मी दुसरा घरमा घुसी येले घरना मालक जर उन्हा ते मला एक बुकामा मुका कट्टा की अहो घर माय जीवलीन पैराय ना अहो जीवलीन पैराय ना करा घरना मालक घरमा घुसाना गाव याना निघाना गाव पण नेमकं तो घरना मालक यायला विचारा मी का तुमना घरमा घुसी फेसबुक मा इंस्टाग्राम मा येडा होता या मोबाईलच नाही इथला येडा करतील शेत लोकेशले हिशोबना बाहेर हो पण काही काही गोष्टी चांगल्या आहेत महाराज नाही का नाही ते पहिले बाप मर जाय पोरले माहीत पडे नाही हो माय मर जाय तरी माहिती पडे नाही हो आणि तर वय मौतना निरोप सांगाल माणसे जाय पण कचरा तिथलं इकिनिंग नाही माले वय घेन भाऊ नुसतं आडमुल्ला टाकणार रे आप्पा थोडं सांगसाडे काय किडा पड राहणार काय नाही लेकरे आहेत त्या त्यासले काय मी थोडं मजाक मग बोलस त्यासले हे इथला पोर आहेत 5-5 7-7 वर्ष ना त्या काय बिचारा बरोबर आहे की नाही हाटे शानला किडा पाटस इथला पोरले काय बोला माले सांगा मौतना निरोप सांगण्यासाठी माणसेच आहेत पण हुशारच मानवले दाल न पडे नेमकी म्हणे आजी मरणी बाबा गोरख बाबा म्हणे आजी मरणी मन चुलत काकाल म्हणे ए अण्णा वय रे सकोबाईल तुला येर म्हणे पण जुनं ते सोनं म्हणेले लोकशने म्हणत तत्वशे मी जे आयराणी बोलस ना काही शब्द बाकीना लोक मला फोन करी सांगतो महाराज तुम्ही आयराणी ऐका मग गैर आनंद वाटस यानं कारण असं आहे मी तरुणच मग कमी आणि म्हातारास मग जास्त बसस कारण त्याच पण बोलतं शिकासारखं रास आपल्यापेक्षा जास्त उन्हाळा पावसाळा खायला राहतं त्यासने बरोबर आहे की नाही मग त्याच ना पण शिकासारखं रास विठ्ठल विठ्ठल म्हणा त्या काका बाबा बठा म्हातारा मन काकाला सांग राहतात देख रे अण्णा जाहीर आहे ना पण ती पोरले घाबराव कर्ज नको बरं रे नेमन सामदाडीन सांगजो हा म्हणे मी बरोबर सांग देसो अण्णा ती पोरणा माय मागायला जीव होता ब्या वाढजो नको रे टेन्शन मग तिलेच जट काही जाते ना टेकीन ती पोर मर जाई तुम्ही ना कशी काढा मी बरोबर करू बाकी 150 ना राहतं सांगेल बी ऐकत नाही हो हां अतिशहाणा त्याचा बैल रिकामा अहो मन काका घ्या मन आत्यांकडे हुशारी मग सांगाले बहिणले समजू दे ऑनलाईन घर ते लई जाणं भाऊ असं हुशारी त्या मतार असली येडानगण ती मग काढीन निघेल होता घर ते मन आत्यांकडे घ्या म्हणे काय भाऊ अण्णा कथा आलं होता काय बहीण म्हणे खेतं बैलेलीवाली येलो होतो म्हणे बैलेलीवाली येले असं ऐकेश नाही मन आत्याला असं वाटणं अहो इथला दूर तर नाही येलशे बा मन आत्याने स्वयंपाक लायती ना आणि पहिले स्वयंपाक बी काय राय खिचडीन तळण काढा तरी बी पाहुणचार होई जाय पिठलन पोया करत तरी पाहुणचार होई जाय खिचडीन तळेन ना ते मोठा पाहुणचार राय पहिले पण तव अशी परिस्थिती होती तांदूळ दखाल बी भेटत नाही पाहुणा जर उन्हात खिचडी जर बनाई तर घरमाना कोणीतरी एकच सदस्य जेवायला बसाडेत बरोबर आहे ना मायासोन का बर पाहुणांसमोर खुटी नको जाऊ इज्जत जावाना प्रश्न आहे मनीषीन घरमाना एकच सदस्य जेवायला बसाडेत तांदूळच देखाल भेटत नाही आता आहे ना नरेंद्र मोदी साहेबसने तांदूळच ना इथला नेतात फेट टाकेले ना संध्याकाळी कुकरनी शिट्टी वाजणी असा जीव करत लया रे गोदडला रे पंगरा खिचडी दड काय रे ओ म्हणा बाप बाकी नाचते बाईन पुढे बोलायला हिंमत होत नाही या कसा करता ओ म्हणा बापरे थंडी बिन थरक बिन बापा पण मजा नाही राव सर्दी बी खासी बी बेमार बी बराई गे अरे सर्दी खासी बेमारा एकच रे तो असा बेम काय निघत काय सांग राय ना हे खिचडीन पुरा ब्या वाटता केले लोकेशले हो आणि बहिणीसून तुमले सांगत बरं का खिचडी वाईट नाही खिचडी खूप चांगली आहे पण तिनं प्रमाण ठेवत जा बरं खिचडीनं हो 2-4 दिवस नाही आडी एखादा खिचडी पाहिजे मग तुम्ही बोलता दामादारीले काय बाईस नाही संध्याकाळी वहिनी का नवरा असा क्वाटवर बसेल ना माय हो
हात पाय बी मजानात दुखी राहा ना, डोकसं बी दुखी राहा ना, का माय खिचडी टाक देऊ माय. आयतून खिचडी परसादे चांगला पोरे लद लद घ्या बाई, ताकदच राहिनी नाही पोरेच मा. आमना दोंडायचा मग 23 वर्ष ना पोऱ्यानं हात मोडेल होता गया मग पाठा गुंडाई गुंडणी महाराज हात मोडी घ्या म्हणे. म्हणतो कस काय रे, काय नाही म्हणे महाराज मला बकरीने गोमाल दिना तुम्ही अंडे ना बानट सोडत ना, बकरीने गोमाल दिना हात मोडली ना तुम्ही उलगेल वावरनी खावालेच चांगलं राहिना नाही महाराज. हो मनीषीन खाणं पण महत्वानं शे. आई खिचडी जराशी बंदच कर द्या बहिणी सोन. एक भाकर टाकत जा, नवरा बायको अर्धी अर्धी खायलो आणि दुसरी भाकर दोन्ही लेकरसले अर्धेली खावाडायचा. पण खिचडी दड खावानं बंद करावं म्हणे सोन चिडीजवर भलत मारणं लावा तुम्ही खिचडी परजा देत. आणि त्याची हिंमत बी होत नाही, कारण भेटी जेमतेम राहिनी निघायचे कथा तपास करा ना भाऊ. त्याची हिंमत होत नाही म्हणेन मी कीर्तन मग सांगतेस बहिणीजवर. कारण आता असं होई झाले तुमनं बोलतं पगडं वर होई जायचे यातनं दखतच नाही. तुमनं इथलं दकी राहिना ना हिशोबना बाहेर. पहिले असा त्रास होता पाटील साहेब, पत्रकार साहेब, पहिले असा त्रास होता अंडेरनं लगीन कर राहिनू सासू कशी भेटेन काय भेटेन. बरोबर आहे ना, मन अंडेरले सासू कशी भेटेन काय भेटेन, मायबाप रडेत. आता असं वय झाले सासू विचार करत माय सोन बाई कशी भेटेन. बट उलट होई जायचे. मग असं पहिलं सांगा मग आपलं एक कीर्तन होई जास. पहिलं काहीच राहील नाही जे. पहिल्या बाईसले इथला तराडा होता ना, आमना बाबा बसेले तशा टोपीवाला बाबा, यासले आपल्यापेक्षा गैरा मोठा अनुभव आहे. 1 तास पहिले बाईल वाटलाय तर हे तू चाल वावर माही घर जाय. मी एस तिथला जेवण करताच झोपीन खाट गादी बी टाकी ठेवण्याशी एवढा तराडा होता पहिल्या बाईसले. बरोबर आहे ना माडी, खरं आहे ना. इथला तराडा होता नवरा येऊन पहिले रांधी ठेवणं आणि जेवण करताच मन नवरा झोपीन खाट गादी बी टाकी ठेवणं एवढा तराडा होता पहिल्या बाईसले. आते इथलं उलट होई जायचे. मनबई ना हरतालिकाना उपास धरलेस गलीमाच्या पेत पिरसने आऊ भाऊ पोरेसले जोका देस. हो आप्पा अरे तू बटा सत्यानाश करणं लावा रे हो म्हणा काका. इथला तराडा होता ना महाराज. हो पहिला म्हातारा अंग धुईन बाय, काही म्हातारा असले तेल हातमा तेल नाही लिहित, बाईलेच सांगत हे अंग धुवाय घे तेल लाव पटकन. लगेच डोकाला तेल लायत पहिल्या बा. हा भाऊ रातले वाटी तरी बट शेपट मंजूडे गणच सत्यानाश होई जायले काय सांगू मी. आणि एकलं कितलाक्षी काढतो मी. आको आई बहीण फोन करी सांगस मायले मम्मी ते की नाही लई भारी मालिश करतात माझी. मालिश नाही चांगला गो मारले त्याले. पुरा सत्याना नवरान साथ देवायला पाहिजे, कारण आपली अर्धांगिनी ती सुख दुःख मा करायला पाहिजे. बरोबर आहे की नाही. पण इथलं डोकाला तेल लावा लागून बानट सोडत ना. हा मोता निरोप सांगाले नेमना झाड काल काल गाजी टाकीन झोपिली ना मस्त तन्नायली ना भावनी. आणि 4:45 वाजता लुटणं म्हणे सकोबाई चाटी दे म्हणे. मन आत्यांची आटी मन आत्यांमध मला काहीच माहीत नाही. चाटी दिनी मस्त चहा पिलं म्हणे सकोबाई गरमा शर्ट टांगेले ते काढले बहीण म्हणे. शर्ट घालली ना मन काकानी म्हणे सकोबाई चालू का म्हणे. कुठे रे भाऊ तू ते बैलीले वाली येल होता. नाही हो बहीण म्हणे काकू जात राहिनी म्हणे. का रे तू खाईन झोपिली ना ओ बानट सुरत ना ओ उलगेल वावर. मैतीचा निरोप सांगायला सुद्धा माणूस सुज्ञच लागत होता. इथं अभिमन्यू मरण पावलाय आणि मैतीचा निरोप सांगायला जात आहेत ते स्वतः जगाचा मालक ब्रह्मांडाचा धनी कन्हैया. आता कृष्ण भगवंत जात आहे. इथूनच विचार करताय कृष्ण भगवंत जर मी सुभद्रेला सांगेल सुभद्रे तुझा ऐकूलता एक पोरगा मरण पावला, सुभद्रा खूप रडेल खूप अवकडा करेल. विचार करत होते सुभद्रा स्वतःची केस तोडते माझी गचंडी धरते मला मारायला उठते. काय प्रश्न येत होते मनामध्ये. आणि जाऊन सांगायला सुरुवात केली बोले सुभद्रे काय रे दादा तुझा अभिमन्यू गेला. दादा कुठं गेला रे माझा अभिमन्यू. अजून कुठे युद्ध चालू आहे का. नाही ग बाई तुझा अभिमन्यू गेला. दादा अजून कुठे युद्ध चालू आहे का. तिथे युद्धामध्ये पाठवलं असेल माझा पोरगा आहे तसा योद्धा. म्हणले बाई तुझा अभिमन्यू आपल्या समध्यांना सोडून कायमचा गेला. देवाने विचार केला होता सुभद्रा खूप रडेल खूप अवकळा करेल पण त्याच्यातली कोणतीही कृती होत नाहीये. सुभद्रा ना तर केस तोडत, सुभद्रा ना तर रडत, ना तर सुभद्रा बोलत्या. सुभद्रा जागी धरणीवर बसल्या. मग देवाला वाटलं
सुभद्राची आरती रडत नाही, बोलत नाही, न जाणू सुभद्रा वेडी झाली की काय. कारण जुने म्हातारे बसलेत, जुने बाबा लोक बसलेत, त्यांना माहिती आहे बाईच्या कानावर जर दुःखद बातमी पडली माऊली बाबा, तर बाईने रडलं पाहिजे. दुःखद बातमी कानी पडल्याच्या नंतर बाई रडली पाहिजे. जर बाई रडली नाही तर वेडी होण्याची दाट शक्यता असते. म्हणून देवाला वाटतं सुभद्रा वेडी होती की काय. जवळ आले, सुभद्रे अगं रड ना, सुभद्रे तुझा एकुलता एक पोरगा मरण पावला, तुला रडायला येत नाही. सुभद्रे अगं रड ना, अगं काय दगड्यासारख्या हृदयाची झाली, सुभद्रे रड ना. सुभद्रे ए पुरा बोल नका, सुभद्रे अगं रड ना, काय दगड्यासारख्या हृदयाची झाली, अगं रडना रडना सुभद्रे रडना. सुभद्रानं देवाकडे बघितलं आणि विचारलं, देवा तू मला रडायला सांगतोय? अरे तुझे संत तुझी बडाई मारत असताना सांगतात, चाले हे शरीर कोणाचे असत्य कोण बोलविते हरिविना. अरे तू स्वतः गीतेमध्ये सांगतो, म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणू हाले. हे वाक्य वापरणारा तूच आहे ना. हो. अजून 15वा अध्यायामध्ये तूच म्हणतो, ममैवांशु जीव लोके जीवभूता सनातन मन षष्ठान इंद्रियानी प्रकृती स्थानी करशती. तूच म्हणतो ना. हो. भूतलावर जन्माला येणारा प्रत्येक जीव तू आहे, तुझा अंश आहे म्हणजे हो. तुझ्या सत्याशिवाय झाडाचं पान हालत नाही, खरंय ना म्हणले हो. तू सांगतो ना, म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चालले. तू सांगतो ना तुझ्या सत्याशिवाय काहीच होत नाही म्हणले हो. मग माझा मुलगा मरावा कृष्णा कोणाला वाटत होतं. देवानं मानच खाली टाकली. आता बोलणं, तुझ्या सत्याशिवाय इथं काहीच होत नाही. मग आता मला सांग, माझा मुलगा मेला, कोणाची इच्छा होती? देवानं हळूच मान हलवली, म्हणले भाई मलाच वाटत होतं. मग तुला वाटत होतं ना, तू आमचा भगवंता, तुझी इच्छा पूर्ण झाली, हा आनंद व्यक्त करू का मुलगा मेला म्हणून दुःख व्यक्त करू? कृष्णा सांगणारे काय करू, करावे ते म्हणी समाधान. हो महाराज, साधकांनी सांगितलं तुकोबर आहे ना, तुकोबर आहे तुम्ही म्हणता त्या शब्दावर आम्ही विश्वास ठेवतो. आमच्या जीवनामध्ये किती मोठं संकट आलं तरी आम्ही संकटाला तोंड द्यायची ताकद ठेवू. पण जर आम्हाला कीर्तनाला जायचं होतं तर तुम्ही ज्याच्या त्याच्या पद्धतीने, जर खेड्यावरनं येतात लोक, तर काही लोक जवळचं गाव असेल पैदल येतात, पायी येतात. एखाद्याकडे जर टू व्हीलर असेल, फोर व्हीलर असेल, तुम्ही फोर व्हीलरने येतात, टू व्हीलरने येतात. एखादा पण गाडीच नाही, पायी लागस. बरोबर आहे की नाही. ज्याच्या त्याच्या पद्धतीने जो तो येतो, काहीतरी मार्ग शोधून. तसं साधकांनी तुकोबारायांना विचारलं, देवा आम्ही सुद्धा समाधानी जीवन जगू, पण ना जगायचा काहीतरी मार्ग आम्हाला सांगा, या संकटातून निघायचा मार्ग सांगा. तर तुकोबाराय मार्ग सांगतात अभंगाच्या दुसऱ्या चरणावर. साध्या सोप्या भाषेमध्ये 2 चरणाचा भावार्थ सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. आता तुमची वेळ झालेली आहे 11 वाजून 10 मिनिटं, मतलब 11:15 झालेले. तरी पण 5-10 मिनिटात बोलणार आहे. शेवटचे 5-10 मिनिटं बोलेल. पण आता नित्यनियमाप्रमाणे काय करायचे, सगळ्यांनी हाताने टाळी मुखाने नामचिंतन. ज्यांना हात असतील त्यांनी हाताने टाळी वाजवायची. सगळ्यांनी नामचिंतन करायचे. जो भजन म्हणणार नाही त्याला बाजूवालाने शपथ रे भाऊ, बाजूवाला चिंता राही म्हण रे काका, मी उपडी जासू म्हण रे भाऊ. सगळ्यांनी अंतकरणापासून भजन गायचंय. बाबा विठोबा
अजून कीर्तन झालेलं नाहीये. अजून पार